तर आपल्याला काय बघायचं आहे, कॅलेंडर बघायचं आहे, म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो, दिनदर्शिका. करेक्ट. आता मला एक गोष्ट सांगा, पहिल्यांदा एका वर्षामध्ये एकूण दिवस किती असतात, 365. आणि एकूण आठवडे किती असतात. जर कोणाला माहिती नसेल तर ते गपचूप लिहून ठेवा. एक लक्षात ठेवा, एका वर्षामध्ये दिवस असतात 365. एक वर्ष म्हणजे आपण याला म्हणू सामान्य वर्ष म्हणू. काय म्हणू, सामान्य वर्ष. सामान्य वर्ष याच्यामध्ये 365 दिवस असतात आणि आठवडे असतात किती, 52. किती असणार आहे, 52 आठवडे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त 52 आठवडे नसतात, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, 52 आठवडे आणि एक दिवस एक्स्ट्राचा असतो आणि एकूण किती होतात, 365 दिवस. हे सामान्य वर्षाचं गणित आहे. आणि त्यानंतर अजून एक आपल्याकडे येतं लीप वर्ष. लीप वर्ष म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना, काय लीप वर्षामध्ये किती दिवस असतात, 366. लक्षात ठेवा, लीप वर्षामध्ये दिवस असतात 366. आठवडे किती असणार, किती, 52 आठवडे असणार आणि एक्स्ट्राचे दिवस किती असणार, 2 दिवस काय असणार आहेत तुमचे, एक्स्ट्रा असणार आहेत. त्याला आपण म्हणतो लीप वर्ष. लीप वर्ष कोणत्या महिन्यामध्ये येतं, कोणत्या, फेब्रुवारी मध्ये असतं. ओके. आता सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी मध्ये दिवस किती असतात, किती, 28. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी मध्ये दिवस किती असतात, 29. ही पहिलं गोष्ट लक्षात ठेवायची. आलं लक्षात. जसं असेल तसं पटपट लिहून घ्या. त्यानंतर मला सांगा, लीप वर्ष किती वर्षांनी येतं, किती, दर 4 वर्षानंतर लीप वर्ष येतो. आता मला एक सांगायचं आहे, लीप वर्ष ओळखायचं कसं. आता मी काही ना वर्ष लिहितो, मी काही वर्ष लिहितोय बघा, माझ्याजवळ आहेत लीप वर्ष. 2004, 1600, 2000 आणि 1995. बघा मी ही 4 वर्ष लिहिलेली आहेत. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, खालील पैकी लीप वर्ष कोणती कोणती आहेत ती ओळखा. आपण साध्या गोष्टीपासून चालू करतोय. हे जर आपल्याला कळलं तर आपण पुढच्या गोष्टी इझिली करू शकतो. बाकी तुम्हाला सगळं माहिती आहे. प्रत्येक महिन्यामध्ये दिवस किती आहेत ते माहिती आहेत ना. कोणाला माहिती नाही, बाबा जानेवारी मध्ये एवढे दिवस आहेत, फेब्रुवारी मध्ये, मार्च मध्ये आहेत ना सगळ्यांना माहिती. माहिती नसतील तर या थंबचा यूज करा आणि ते तुम्हाला करायचं आहे. माहिती आहे ना थंबचा यूज कसा करायचा, तो सगळ्यांना माहिती आहे नक्की. ओके. आता मला सांगा, 2004, 1600, 2000 आणि 1995 यामधलं लीप वर्ष कोणतं आहे, कसं ओळखाल तुम्ही, कुठल्या संख्येला, हा पहिल्या संख्येला कसं 4 ने. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, दिलेल्या वर्षाला जर 4 ने भाग जात असेल तर काय समजायचं, ते काय आहे, तुमचं लीप वर्ष आहे. आता मला सांगा, 2004 4 ने भाग लागू शकतो म्हणजे लीप वर्ष असेल. 1600 ला भाग लागतो 4 ने, 4 चौक 16 म्हणजे लीप वर्ष आहे. 2000 लीप वर्ष, 1995 नाही. तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे, कुठलंही लीप वर्ष देऊ देत, कोणतंही वर्ष देऊ देत, तुम्हाला ते ओळखता यायला पाहिजे ते लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे. सध्या कोणतं वर्ष चालू आहे, 2024. 2024 हे लीप वर्ष आहे का, येस और नो, होतं लीप वर्ष, बरोबर. 2024 पूर्वी प्रश्न विचारू शकतात, 2024 पूर्वी कोणतं लीप वर्ष होतं, 2020. आता 2024 नंतर येणारे लीप वर्ष कोणतं, 2028. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. लीप वर्ष दर 4 वर्षानंतर येतं. लीप वर्षाची कन्सेप्ट क्लिअर झाली आहे सगळ्यांची.
कोणाला काही डाऊट्स लीप वर्षामध्ये? कारण तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे, कारण मी आता असे काही प्रश्न घेणार आहेत, हे प्रश्न पूर्णपणे यावर बेस असणार आहे. हा नमुना क्रमांक 1 आहे आपला. प्रश्न असा आहे, 1 जानेवारी 2005 ला मंगळवार आहे. काय आहे? मंगळवार आहे. प्रश्न अशाच पद्धतीचे विचारले जातात तुम्हाला. 1 जानेवारी 2005 ला काय आहे? मंगळवार आहे. तर 1 जानेवारी 2007 ला कोणता वार असेल? आता एक गोष्ट इथे समजून घ्या. इथे काय मूळ दिलेलं आहे बघा. जर तुम्ही बघितलात तर तारीख काय आहे? दोघांची समान आहे. फक्त बदललं काय आहे? वर्ष. मी ज्या गोष्टी सांगतोय ना त्या अॅक्युरेट लक्षात ठेवा. आता मी इथे काय, जो माझा नमुना क्रमांक 1 आहे ना, त्यामध्ये मी काय मेन्शन करीन की समान तारीख आणि काय आहे? महिना. बरोबर? समान तारीख आणि काय? महिना. म्हणजे या उदाहरणामध्ये तुमची तारीख आणि महिना काय आहे? समान आहे. एवढी गोष्ट लक्षात आली. जर अशा पद्धतीचा जर तुम्हाला प्रश्न आला, याच्यापेक्षाही सिंपल ट्रिक सांगणार आहे, त्याची काळजी करू नका. पण समजा अशा पद्धतीचा प्रश्न आला की ज्याच्यामध्ये तारीख आणि महिना दोन्ही सेम असेल, तर पहिले एकच काम करायचं. बघा मी काय करतोय. पहिले एक काम काय करायचं, महिना आणि तारीख सेम आहे ते कॅन्सल करा, त्याच्याकडे बघूच नका. हे तुम्ही काढू शकता दुसऱ्याही पद्धतीने, पण त्या ज्या काही पद्धती आहेत ना त्या खूप हार्ड आहेत, म्हणजे आपल्याला पटकन कॅल्क्युलेशनला जमणार नाही. तर सिंपल काय करूया बघा. इथे 1 जानेवारी मी कॅन्सल केलं, म्हणजे त्याचा काहीही संबंध नाही. प्रश्नाकडे एकच कॉन्सन्ट्रेट करायचंय. ज्या गोष्टी समान आहेत त्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत? कॅन्सल करायच्या आहेत. आता काय करा, 2007 मधून 2005 वजा करा. उरतात किती आपल्याकडे? किती उरतात? 2 उरतात ना. बघा 7 मधून 5 वजा केले तर उरले किती? 2. आता एक काम करायचं बघा, इथं एक महत्वाचं काम आहे, ते अगोदर बघायचं. बघा 2005, 2006, 2006 आणि 2007 ही 3 वर्ष आहेत. एकूण दिसत आहेत ना. 2005 ते 2007 ही 3 वर्ष आहेत. ह्या 3 वर्षामध्ये तुम्हाला कुठे लीप वर्ष दिसतंय का? दिसतंय? नाही दिसत ना. ओके. जर ह्या दोघांमध्ये लीप वर्ष असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? ते ह्या 2 मध्ये ऍड करावं लागेल. एवढं लक्षात ठेवायचं. बघा मी काय एकदम सोपं करून सांगतोय तुम्हाला. तर इथे कोणत्याही प्रकारचं लीप वर्ष नाही, म्हणजे आपल्याकडे उरलेत किती? 2. तर एवढंच लक्षात ठेवायचं, दिलेला जो वार आहे त्या वाराला 2 वार काय जायचं आहे? आपल्याला पुढे जायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा. किती वार पुढे जायचं आहे? 2 वार पुढे जायचं आहे. तर मला सांगा, मंगळवार पासून 2 वार पुढे जा. मंगळवार, बुधवार, गुरुवार. म्हणजे 1 जानेवारी 2007 रोजी कोणता वार असेल? काय असेल? गुरुवार. काय लक्षात आलं? पहिला प्रश्न तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. काय केलं आहे आपण? ट्रिक काय घेतलेली आहे? जर समान तारीख आणि समान वार असेल तर दिलेले जे साल आहे त्यांचा फरक काढा. फरकामध्ये पहिली गोष्ट बघायची, दिलेल्या सालामध्ये लीप वर्ष आहे की नाही ते चेक करा. जर लीप वर्ष दिलेलं नसेल तर आलेली जी संख्या आहे, जो वार दिलेला आहे त्या वाराने काय जावा? तुम्ही पुढे जावा. म्हणजे आपल्याला काय किती जायचं आहे? पुढे जायचंय. पुढे का जातो आपण हेही लक्षात ठेवा. पुढे आपण अशासाठी जातोय, दिलेला जो काळ आहे तो 2005 चा आहे आणि आपल्याला विचारलेला आहे 2007. म्हणजे आपल्याला काय विचारलेला आहे? भविष्यातला वार विचारलेला आहे. कुठला? भविष्यातला. जर तुम्हाला भविष्यातला वार विचारलेला असेल तर तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि जर प्रश्न जर उलटा असेल, 2007 ला गुरुवार दिलाय आणि विचारला 2005 चा वार काढा, तर तुम्हाला कुठे जायचंय? भूतकाळात जायचंय, म्हणजे मागे जायचं आहे. जर तुम्हाला मागे जायचं असेल तर लक्षात ठेवायचं आहे, दिलेल्या वारापासून मागे जावं. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. हे तुमचं पहिलं आहे. लक्षात आलं? पहिलं. याच्यावर आपण काही उदाहरणं घेऊया, पटपट सोडवायची आहे. ओके. आणि पूर्ण लिहून घेऊ नका, शॉर्टकट लिहून घ्या. तोपर्यंत मी दुसरं उदाहरण लिहून ठेवतो. आणि कोणी घाई करायची नाहीये, वेळ गेला तरी चालेल. त्यानंतर आहे बघा
14 ऑक्टोबर 2007 आणि 14 ऑक्टोबर 2009 सोमवार होता. काय होता? सोमवार. कोणी उत्तर फोडायचं नाहीये, उत्तर काढायचं आणि आपल्या जवळ ठेवायचं आहे. तर पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला? समान वार आणि समान महिना कॅन्सल करावा लागेल. त्यानंतर काय करा? 2007 आणि 2009 यामधला फरक करा. 9तून 7 गेले, राहिले किती? 2च राहिले. काढले? बघा मी काय काय सांगतो ते. त्यानंतर हे 2 उत्तर आल्यानंतर लगेच पुढे जाऊ नका. पहिलं काय बघावं लागेल तुम्हाला? ह्या दोघांमध्ये लीप वर्ष आहे की नाही ते बघायचंय. 2007, 2008 आणि 2009 लीप वर्ष आहे कोणतं? 2008 हे काय आहे? तुमचं लीप वर्ष आहे. किती लीप वर्ष आहे? एकच लीप वर्ष आहे. ह्या दोनामध्ये एक काय करा? ऍड करा. एकूण किती होतात? 3. भविष्यातलं विचारलंय म्हणून सोमवार पासून 3 वार पुढे जावा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. म्हणजे कोणता वार असेल? पुढचा प्रश्न बघा. 8 मार्च 2003 रोजी शुक्रवार होता. तर 8 मार्च 2005 रोजी कोणता वार असेल? करेक्ट? काढा उत्तर पटकन. हे कॅन्सल केलं तर उरतात किती? 2. लीप वर्ष आहे का? 2003, 2004 लीप वर्ष आहे. अधिक किती करणार? 1 म्हणजे किती होतात? 3. शुक्रवार पासून 3 वार पुढे कोणता येतो? उत्तर येणार सोमवार. ओके, जास्त नका वेळ लावू. त्यानंतर बघा, त्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर मला नीट द्यायचं आहे. प्रश्न घ्या. 3 जून 2004 ते 3 जून 2005 शनिवार होता. तर 2005 रोजी कोणता वार असेल? काढा उत्तर. पहिलं मला सांगा. 3 जून कॅन्सल केलं, उरलं किती? 1. 2004 आणि 2005 मध्ये लीप वर्ष आहे का? कोणतं? गुड. 2004 हे लीप वर्ष आहे. आहे ना? पण मला सांगा, लीप वर्ष कोणत्या महिन्यामध्ये असतं? लीप वर्ष कधी असतं? तर आपण फेब्रुवारीच्या मागे आहोत की पुढे आहोत? पुढे आहोत ना. तर लीप वर्ष आपण धरणार नाही. लक्षात ठेवा. कोणत्या? कारण काय आहे? आपण कुठे आहोत? कुठल्या महिन्यात आहोत? जून मध्ये आहोत. फेब्रुवारी मध्ये लीप वर्ष झालं. फेब्रुवारी मध्ये लीप वर्ष झालं. आपण जून मध्ये आहोत. लक्षात ठेवा. म्हणजे लीप वर्षाच्या आपण पुढे आहोत. जर इथे फेब असतं तर आपण ते लीप वर्ष घेतलं, ग्राह्य धरलं असतं. लक्षात ठेवा. फेब्रुवारीत असतो तरच लीप वर्ष ग्राह्य धरलं असतं. इथं लीप वर्ष ग्राह्य धरण्याची गरज नाही. म्हणजे आपल्याला फक्त 1 वार पुढे जायचं आहे. म्हणजेच किती होणार? रविवार हे उत्तर येईल. तर लक्षात ठेवा, लीप वर्ष दिलेलं आहे तुम्हाला, परंतु ते फेब्रुवारीच्या पुढचा जर महिना असेल तर तुम्हाला लीप वर्ष ग्राह्य धरण्याची गरज नाही. हे डोक्यात फिक्स करून ठेवा. 1 जानेवारी 2008 ला बुधवार होता. तर 1 जानेवारी 2009 ला कोणता वार असेल? सांगा पटकन. 2008 आणि 9 मध्ये एक वर्षाचा फरक आहे. लीप वर्ष आहे का? आहे. 2008 लीप वर्ष. पण ते कधीच आहे? 1 जानेवारी. काय आहे? 1 जानेवारी. म्हणजे किती येणार आहे इथे? किती वार पुढे जाणार आपण? हा? किती वार पुढे जाणार? 2 वार पुढे जाणार. किती वार पुढे जाणार? 2 वार आपण काय जाणार? पुढे जाणार. का? कारण जानेवारी नंतर काय येतोय? फेब्रुवारी. जानेवारी नंतर काय येतोय? फेब येतोय. फेब्रुवारी येतोय 2008. म्हणजे इथं लीप वर्ष तुमचं कॅल्क्युलेट होतंय. म्हणजेच काय होईल? याच्यामध्ये 1 तुम्हाला ऍड करावा लागेल. म्हणजे 2 वार तुम्हाला काय जावं लागेल? पुढे जावं लागेल. समजतंय? जे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं.
जर जानेवारी पासून सुरुवात झाली आणि ते वर्ष जर लीप वर्ष असेल तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. 3 एप्रिल 2002 ला सोमवार होता, तर 3 एप्रिल 2007 ला कोणता वार असेल काढायचा आहे. तारीख आणि महिना समान आहे, कॅन्सल केला. आता 2007 आणि 2002 यांच्यामधून मी काय केलं, फरक काढला. कितीचा फरक येतोय, 5चा फरक येतो. एवढं तरी कन्सेप्ट झाली क्लिअर. आता मी काय करेन, 2002 आणि 2007 मध्ये किती लीप वर्ष आहेत ते चेक करेन. बघा इथे 2002, 2003, 2004, 2005, 2006 आणि 2007. आता लीप वर्ष किती आहे, कोणता आहे, 2004. आता लीप वर्ष दुसरं आलं असतं पण ते 2008 ला येणार होतं लीप वर्ष, होय ना. म्हणजे आता आपल्याकडे लीप वर्ष किती आहे, एक आहे ना. म्हणजे टोटल किती होते, 6. आता एक लक्षात ठेवा, इथे ज्यावेळी उत्तर 6 येतं, बघा आता प्रश्न जरा डिफिकल्ट होत जातात. उत्तर ज्याही 6 येतं तर सोमवारपासून आपल्याला 6 वार पुढे जावे लागेल ना. आता आपल्याला आठवडे 7च वार असतात. जर 6 असेल तर सोमवारपासून 6 वार पुढे जाण्यापेक्षा सोमवारपासून 1 वार मागे जावा, तेच येईल ना. काय लक्षात येतंय, सोमवारपासून 6 वार पुढे गेलात तर काय येणार आहे, रविवारच येणार आहे. आणि सोमवारपासून 1 वार मागे गेलात तर काय येणार आहे, रविवारच येणार आहे. कारण 7च दिवस असतात ना. 6 आणि 1 किती, 7. म्हणजे लक्षात ठेवा, जर 6 वार असं आलं, 6 वार पुढे जावा, तर एक लक्षात ठेवायचं, डायरेक्ट काय जायचं, 1 दिवस मागे जायचं. 1 वार काय जायचं, मागे जायचं. सोमवार काय होणार आहे इथे, रविवार. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर 6 अंक आला तर. आता बघा प्रश्न थोडे थोडे काय होणार आहे, डिफिकल्ट होत जाणार आहे. समजलं काय सांगितलं ते, म्हणजे आलं ना. इथे तुम्हाला मी सांगू, जर तुम्ही याची प्रॅक्टिस नीट केलात, वेगवेगळी उदाहरणं घेतलात, तर हे गणित ना, ह्या गणिताला आय थिंक 5 सेकंद सुद्धा लागणार नाही सोडवायला. पण तुम्हाला 2 तास मात्र कंटिन्यू द्यावे लागतील, त्याही हे लक्षात येईल सगळ्या गोष्टी. कारण प्रत्येकासाठी वेगवेगळ्या कंडिशन आहेत. अजून एक घेऊया आपण. समजा एक आहे बघा, 1 नोव्हेंबर 1982 सोमवार होता. तर 1 नोव्हेंबर 1987 रोजी कोणता वार असेल, शांतपणे काढायचा आहे. 82 आणि 87 याच्यामधला फरक कितीचा आहे, 5चा फरक आहे. आता 82 ते 87 पर्यंत लीप वर्ष किती आहे, कोणता आहे ते, 1984. हे काय आहे, लीप वर्ष आहे. 1 ऍड करा, 6 होतात. 6 आलं की एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काय, 1 दिवस मागे जावा. 1 दिवस मागे म्हणजेच काय, सोमवारच्या 1 दिवस मागे उत्तर काय येणार आहे तुमचा, रविवार. काय येणार, जमतंय करायला, सोपं वाटतंय. बघा अशाच पद्धतीचे प्रश्न येतात, अवघड असे प्रश्न येत नाहीत. जर तुम्ही सोडवायला गेलात तर प्रॉब्लेम होणार आहे. हा अजून एक वेगळा प्रश्न मी घेतो याच्यामधला. आता जरा प्रश्नाची जी क्वालिटी आहे ती आपण जरा वाढवूया. समजा आता काढायचं आहे बघा, 3 मार्च 2003. 3 मार्च 2003 ला सोमवार होता. तर 3 मार्च 2011 ला कोणता वार असेल, शांतपणे काढायचंय. बघा मी इथे काय केलेलं आहे, जी वर्षाची संख्या वाढवलेली आहे. फरक कितीचा फरक येतो, काय येतं उत्तर, काय येतो, गुरुवार. काय येतो, मंगळवार, गुरुवार. अजून कोणता वार शिल्लक आहे बघा, रविवार. गुड गुड. बघूया आता, शुक्रवार. सगळे वार झाले सांगून. चला आता बघा यामधले फरक कितीचा आहे, आता लक्ष द्यायचं. फरक आहे 8चा. फरक आहे 8. 8, 9, 10, 11. करेक्ट. आता लीप वर्ष कॅल्क्युलेट करूया. बघा 2003, 2004, 2005, 2006, 2007,
2008, 2009, 2010 आणि 2011. लीप वर्ष कोणतं आहे? 2004 लीप वर्ष आहे. एक लीप वर्ष भेटलं का पुढचं लीप वर्ष तुम्हाला इझिली मिळतं. कुठलं असणार? 2008 आणि त्यानंतर 2012. 12चा काही विषय नाही. म्हणजे लीप वर्ष एकूण किती मिळतात? 2. तर 8 अधिक किती करायचे? 2. किती होतात? आता काय करणार? 10 वार पुढे जाणार. कारण का आपल्याकडे फक्त 7च वार आहेत. 10 वार पुढे जाऊ शकत नाही. तर लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमची संख्या 7 पेक्षा जास्त येईल. बघा आता प्रश्न बदलला. तुमची संख्या जर 7 पेक्षा जास्त आली की त्याला डायरेक्ट 7 ने भाग लावायचा. बघा आता मी काय सांगतोय ते. भाग नुसता लावायचा नाही, कसा लावायचा तो बघा. 10 कर लिहा इथं आणि इथे 7 करा. 7 ने 10 ला भाग लावा. पण ह्याच्यामधलं या भागाकारामधलं आपल्याला महत्वाचं काय आहे ते बघायचं आहे. तर काय महत्वाचं आहे? तर याला भाग लावताना काय होईल? 7 एके 7 उरतात किती? 3. आपल्याला घ्यायची आहे बाकी. काय घ्यायची आहे? बाकी. आपल्याला हा भागाकार किंवा भाज्य हे काही घ्यायचं नाही. आपल्याला कोणाकडे बघायचं आहे? बाकी जवळ बघायचं आहे. जी बाकी येते ते 3 वार तुम्ही काय जावा? पुढे जावा. म्हणजे सोमवार पासून 3 वार आपल्याला पुढे जावं लागेल. तर काय येतं उत्तर? काय येतं उत्तर? गुरुवार. म्हणजे इथं प्रश्नाचं स्वरूप बदललं. प्रश्न काय झाला? तर लक्षात ठेवायचं आहे. प्रश्नामध्ये काय बदल झाला? जर समजा आपली संख्या जर 7 पेक्षा जर मोठी आली तर त्याला काय करायचं? 7 ने भागायचं आहे. जी बाकी येईल त्या बाकीने आपल्याला काय करायचं आहे? पुढे जायचं आहे. किती जणांचं आलं गुरुवार उत्तर? ओके गुड. त्यानंतर घ्या 2 ऑक्टोबर 2002. 2 ऑक्टोबर 2002 रोजी गुरुवार होता. तर 2 ऑक्टोबर 2015 रोजी कोणता वार? आणि एक गोष्ट सांगतोय, सगळं तुम्हाला समान दिसत असेल पण प्रत्येक प्रश्नामध्ये काही ना काही फरक आहे. त्यामुळे नीट बघायचं आहे तुम्हाला. काय करा? कॅन्सल करा. कितीचा फरक आहे? 13चा फरक आहे. 2002 पासून 2015 पर्यंत. 2002 हे लीप वर्ष आहे का? नाही. 2002 नंतर लीप वर्ष कोणतं येतं? 2004. 2004 नंतर 2008 आणि 2008 नंतर येतं 2012. 12 नंतर येतं 16. पण आपल्याला कितपर्यंत घ्यायची आहे? 3च घ्यायची आहेत लीप वर्ष. किती घ्यायचे आहेत? 3. म्हणजे 13 अधिक 3 किती? 16. आता 16 ही संख्या आली तर त्या 16ला 7 ने भाग लावा. 16ला 7 ने भाग लावलं तर 7 एके 7 7 दुने 14 वजा करा. 14 2 राहिले. म्हणजे आपल्याला किती वार पुढे जावं लागेल? 2 वार पुढे जावं लागेल. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. उत्तर काय येतं आपलं? काय कन्सेप्ट कळाली? नक्की. जरा डिफिकल्ट करूया अजून थोडं. प्रत्येक वेगवेगळ्या टाईप्स आहेत. साध्यापासून एक लक्षात ठेवा, आपली शिक्षण पद्धती काय आहे? सोप्याकडून कठीणाकडे असंच आपल्याला जायचं आहे. पहिली सोपी सोपी उदाहरणं बघून कठीण उदाहरणं बघूया. आता घ्या चला 5 डिसेंबर 2005. आता बघा 5 डिसेंबर 2005 ते 5 डिसेंबर 2021. तर वार होता शनिवार. नीट काढायचं आहे. आता वार शनिवार आहे. ते कॅन्सल. 2005 आणि 2021 मध्ये फरक कितीचा आहे? 16चा फरक आहे. नीट लक्ष द्या. 16. आता एक गोष्ट लक्ष द्या. आता ही मला सांगा 2005 पासून 2021 पर्यंत सगळं तुम्ही लिहिणार आहात का? नाही. तर 2005 नंतर पहिलं लीप वर्ष कधी येतं? 2008. किती येतं? 2008 पहिलं लीप वर्ष येतं. नंतर कोणतं येणार आहे? 8 4 12. 12 आणि 4 16. 16 आणि 4 20. बस 4च आहेत लीप वर्ष. अधिक किती करणार? 4. म्हणजे किती टोटल होते? 20. इथपर्यंत 20 टोटल सगळ्यांची बरोबर आली आहे का? आली. आता भागाकाराचा विषय आहे ना. ह्या 20 ला 7 ने भाग लावा. 7 एके 7 7 दुने 14. उरले किती? तर 6 वार पुढे जावा किंवा 1 वार मागे जावा.
काय शनिवारच्या अगोदर काय शुक्रवार, म्हणजे वार कोणता येतो, किती जणांचं शुक्रवार आलं? ओके गुड. आता मला सांगा ह्या पद्धतीची जर गणित आली तर तुम्हाला सोडवायला जमेल? मी सगळ्या पद्धतीचं घेणार आहे. पहिल्यांदा ही सोपी सोपी गणितं घेतली, म्हणजे ह्या पद्धतीची गणितं असतात, कळायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्षाला किती वार पुढे जायचं, किती वार मागे जायचं, लीप वर्षाला किती वार पुढे जायचं, किती वार मागे जायचं, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता एक नेक्स्ट कन्सेप्ट घेऊया आपण. मी उदाहरण लिहितो बघा, काळजीपूर्वक सोडवायचं आहे. मी पहिल्यांदा काहीही सांगणार नाही, कसं सोडवायचं ते तुम्ही मला उत्तर काढून द्यायचं आहे. प्रश्न बघा काय आहे तो. 1 जानेवारी 2007 रोजी मंगळवार होता, तर 1 जानेवारी 2005 ला कोणता वार असेल? काढा. नीट काढायचा आहे. कोणता येतो? झालं? लक्ष द्यायचं. प्रश्न काय विचारलाय बघा, 2007 चा वार विचारला आणि 2005 चा काढायचा आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या काळात जायचं आहे? भूतकाळात जायचं आहे. हा भूतकाळी प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भूतकाळात आपल्याला जायचं आहे, तर लक्षात ठेवा इथे सुद्धा सेम प्रोसेस करावी लागेल. इथे सुद्धा प्रोसेस काय करणार तुम्ही? सेमच करणार. 5 7 आणि 5 किती राहिले? 2. लीप वर्ष आहे का? लीप वर्ष आहे? 5 2005 2006 2007 4 होतं ना लीप वर्ष, तर मध्ये लीप वर्ष नाही आहे. म्हणजेच काय, 2 वार फक्त मागे जावा. काय करायचंय तुम्हाला? 2 वार आता डायरेक्ट मागे जायचं आहे. मंगळवारच्या 2 वार मागे गेले तर काय येतं? रविवार. उत्तर काय येतं तुमचं? रविवार. येतंय सगळ्यांचं? आलं उत्तर? ओके गुड. नेक्स्ट काय आहे? समजा एक प्रश्न घ्या. 1 जानेवारी 2007 लिहून घ्या पटकन. 1 जानेवारी 2007 वार होता मंगळवार. 1 जानेवारी 2007 मंगळवार होता, तर 1 जानेवारी 2003 ला कोणता वार असेल? लीप वर्ष वजा करायचं नाही, अधिकच करायचं. लीप वर्ष वजा करायला सांगितलं मी? नाही बोललो. लीप वर्ष अधिकच करायचं. समजलं? बघा, मागे जातोय म्हणजे वजा करण्याची काही आपल्याला गरज नाहीये, लक्षात ठेवा. तर आता इथे बघा किती होतंय, दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 4. लीप वर्ष आहे का? 2003 नंतर 2004 येतं. 2004 लीप वर्ष आहे ना, म्हणजे अधिक 1 करा. किती होतात? 5. म्हणजे 5 वार मागे जावा. मंगळवारच्या 5 वार मागे जावा. 5 वार मागे गेले तर काय येतं? काय येतं? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि इकडे रविवार घेऊया. कोणापासून 5 वार मागे जायचं आहे? मंगळवार पासून 5 वार मागे. 1 2 3 4 5. होय ना? असंच ना ते. मंगळवार पासून 5 वार मागे गेले तर गुरुवारच येणार. वेगळा वार येतो कोणता? जास्त ना, अजून 2 प्रश्न घ्या. 1 जून 2019. 1 जून 2019 ला बुधवार होता. आता नीट काढायचं उत्तर. बुधवार होता, तर 1 जून 2007 ला कोणता वार असेल? डिफरन्स कितीचा आहे? डिफरन्स कितीचा आहे? 12चा. 2019 2007 पासून 2019 पर्यंत लीप वर्ष. 2008 लीप वर्ष आहे. 2008 त्यानंतर 2012 2016 आणि 2020. म्हणजे किती लीप वर्ष घेणार आपण? 12 आणि 3 किती? 15 टोटल. सगळ्यांची बरोबर आहे का? 15 ला कितीने भागणार? 15 ला 7 ने भागणार. 7 दुने 14. उरतात किती? 1 वार कुठे जाणार आपण? मागे.
एक वार जाणार मागे. तर काय येणार? काय उत्तर सांगितलेलं? हा? एक वार मागे ना. बुधवारच्या अगोदर काय? उत्तर काय येणार? मंगळवार. काय? अरे 2019 आणि 2007 चा वार विचारला म्हणजे भूतकाळात जातोय आपण. एक वार मागे जावा म्हणजे काय आलं? मंगळवार. बरोबर ना? 1 जुलै 2021 बुधवार होता. तर 1 जुलै 2005 ला कोणता वार असेल? आता काढायचं आहे, काही चुकी करायची नाही. फरक आहे 16चा. 2005 नंतर लीप वर्ष कोणतं येतं? 2008. 8 नंतर 12. 12 नंतर 16 नंतर म्हणजे 4 ऍड करावे लागतील. 16 आणि 4 किती? 20. 20 ला 7 ने भाग लावा. 7 गुणे 14. उरले किती? म्हणजे 6 वार मागे जावा, नंतर 1 वार पुढे जावा. शेवटी एकच ना. 6 वार पुढे जावा आणि 1 वार मागे जावा. मागे आणि पुढे म्हणजे कोणता येईल? कोणता येईल? गुरुवार. हा. तर आता इथे लक्ष द्या. आता आपल्याला एक वेगळी कन्सेप्ट बघायची आहे. पहिलं आहे महाराष्ट्र दिन. हा एक आहे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन कधी येतो? 1 मे. त्यानंतर गांधी जयंती किती? 1 मे. 2 ऑक्टोबर आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नाताळ. काय? नाताळ. नाताळ म्हणजेच काय? क्रिसमस. क्रिसमस कधी असतं? 25 डिसेंबर. तर हे मी का लिहिलं माहिती आहे? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ त्या वर्षाला एकाच वाराला येतात. यांचा काय असतो? एकच वार असतो. लक्षात ठेवा. जर सोमवार असेल म्हणजे आता त्या वर्षी, जर आता आपण 2024 चा विचार केला, काय आहे? 1 मे ला बुधवार. लक्षात ठेवा 1 मे ला बुधवार आहे. आवाज नको. 1 मे ला बुधवार आहे. तर गांधी जयंती 2 ऑक्टोबरला कोणता वार आहे? बघा, आहे बुधवार. बघायला सांगितलंय मी. कन्फर्म करा, माझ्यावर विश्वास ठेवू नका. 2 ऑक्टोबर. एक लक्षात ठेवा, आपण बघतोय 2024. तर लक्षात ठेवा, हे तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे? तुम्हाला कॅल्क्युलेशन साठी इम्पॉर्टंट पडतील. एक लक्षात ठेवा, एखादी आपल्याला तारीख दिलेली असेल तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र दिन 1 मे ला बुधवार असेल तर गांधी जयंतीला सुद्धा बुधवार असणार, नाताळाला सुद्धा काय असणार आहे? बुधवार. ही एक तारीख जी आहे, हे जे सण आहेत हे एकाच वाराला येतात. अजून आहे टिळक पुण्यतिथी. हे लक्षात ठेवायचं. टिळक पुण्यतिथी. टिळक पुण्यतिथी कधी असते? 1 ऑगस्ट. नक्की 1 ऑगस्ट. त्यानंतर स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन कधी? 15 ऑगस्ट. काय झालं मागे? स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. त्यानंतर शिक्षक दिन, टीचर डे. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर. आणि त्यानंतर बाल दिन कालच झाला ना. बाल दिन 14 नोव्हेंबर. या सगळ्यांची तारीख त्या वर्षी काय असणार आहे? समानच असणार आहे. कालच 14 नोव्हेंबर झाला, बरोबर. काल तारीख, वार कोणता होता? गुरुवार. गुरुवार असेल तर इतर सुद्धा हे सगळे सण कधी येऊन गेले आहेत? गुरुवारीच येऊन गेलेले आहेत. हे काल काय असणार आहे? काय? गुरुवारीच असणार आहेत. लक्षात आलं? ह्या तारखा काल बघा, लक्षात ठेवा. टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन,
बालदिन, तर तुम्हाला बेसिक प्रश्न विचारतात याच्यावर. अजून एक सांगतोय, जर एखादे प्रश्न सोडवायचे असतील तर एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला विचारलं काय सांगितलंय 2024 चा महाराष्ट्र असं म्हटले, तारीख दिली आहे आपल्याला 5 मे 2024 रोजी रविवार आहे, तर 30 डिसेंबर 2024 रोजी कोणता वार असेल. प्रश्न बघा मी काय केलाय, तो काय म्हटलंय 5 मे 2024 रोजी रविवार आहे, तर 30 डिसेंबर रोजी कोणता वार असेल. तर जास्त नाही कॅल्क्युलेशन करायचं, लक्षात ठेवायचं 5 मे च्या अगोदर लक्षात ठेवायचं काय आहे 1 मे. तुम्ही डायरेक्ट ही काढू शकताय, नाहीतर 30 डिसेंबर आहे ना, जर तुम्ही डायरेक्ट 1 मे काढलाय तर काय करावं लागेल तुम्हाला, 4 दिवस मागे जावे लागेल. रविवार पासून किती 4 दिवस जर मागे गेला तर तुम्हाला काय मिळतो, समजा बुधवार मिळतोय. तर एक लक्षात ठेवा, डायरेक्ट डिसेंबर मध्ये या. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे 1 मे आणि 25 डिसेंबर काय आहेत, समान वार आहेत. तर मला सांगा 25 डिसेंबरला सुद्धा वार कोणता असेल, बुधवारच असेल. आता ह्या 25 डिसेंबर पासून 5 दिवस पुढे जा, 30 तारीख येते आणि तिथून काय बुधवार पासून 5 दिवस पुढे जा, जो तुमचा काय असणार आहे तो वार असणार आहे. लक्षात येत आहे. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतोय ती लक्षात ठेवा, एखाद्या वर्षी 1 जानेवारी 2024 ला जो वार असणार आहे, काय होता 1 जानेवारी 2024 ला वार, आणि 31 डिसेंबर 2024 चा वार, हे दोन्ही ह्या ज्या कन्सेप्ट सांगतोय ना ते काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ज्याला खरोखरच ह्यावर चांगले मार्क घ्यायचे आहेत ना, तो ह्यांचा उपयोग कुठेही करू शकतो. आणि तुम्हाला जर आलाच क्वेश्चन तरी सुद्धा करू शकताय. कुठल्याही वर्षाचा पहिला दिवस असतो, पहिली तारीख असते आणि शेवटची तारीख असते, ह्या दोघांचाही वार काय असतो, समान असतो. दोघांचा वार काय असणार आहे, समान. लक्षात ठेवा. आताही काढू शकताय ना, आता आपण काढलेला ना, काढू शकतो आता ना आपण. आता आपण बघितलेला, तिने सांगितलेलं ना आपल्याला महाराष्ट्र दिन कधी होता, बुधवारी ना. महाराष्ट्र दिन जर बुधवारी असेल तर 25 डिसेंबरला कोणता वार असणार, बुधवारच असणार. 25 पासून 31 तारखेपर्यंत कितीचा डिफरन्स आहे, 6चा डिफरन्स आहे ना. तर 25 पासून 6 दिवस पुढे जावा किंवा 25 पासून 1 दिवस मागे जावा, बुधवार म्हणजेच काय असणार आहे, मंगळवार. काय असणार आहे, मंगळवार. आणि इकडे सुद्धा काय असणार आहे, मंगळवार. तर सुद्धा कॅलेंडर मध्ये एकदा चेक करायचं आहे. तर एक नोट लिहून ठेवा. ती नोट काय आहे, वर्षाची पहिल्या तारखेला जो वार असतो तोच वार शेवटच्या तारखेत असतो. म्हणजे 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो, असं मेन्शन करून ठेवा. 2000 साली प्रश्न लिहितो बघा मी. 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता 2000 साली. तर 2001 साली, तर त्याच वर्षी नाही बोललंय, 2001 बोललंय. 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या वारास येईल, कोणत्या वारास येईल. ज्यावेळी अशा पद्धतीचे प्रश्न येतात त्या आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. पण समजून घ्या, पहिले इथे लक्ष द्या. पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट कळायला पाहिजे, प्रश्न असेच विचारतात तुम्हाला 2000 साली शिक्षक दिन. आता शिक्षक दिन कधी असतो, दिनविशेष माहिती असायला पाहिजे. तर आपण काय म्हणूया, 5 सप्टेंबर 2000 हा एक साल मिळतोय आणि ह्याला होता गुरुवार. आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय, प्रजासत्ताक दिन. तर प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 2001 साली कोणता वार. आता इथे लक्षात ठेवा, मगापासून जे आपण गणित बघितली यांच्यामध्ये काय काय समान होतं, महिना आणि तारीख समान होती. इथं समान आहे का, तसं नाही आहे. म्हणजे त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही.
आता पद्धत बदलली, तर आता थोडं आपल्याला इथे नीट काळजीपूर्वक बघायचं आहे. तर पहिल्यांदा एक काम करायचंय, तुम्हाला पहिली गोष्ट माहिती असायला पाहिजे प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस असतात. तर आपण एक कॅल्क्युलेशन करूया. पहिले जान घेऊया. जानेवारी मध्ये 30 आणि हे तुम्हाला अगोदर माहिती असायला पाहिजे. अजून टेक्निक सांगायचे आहेत, तुम्ही काळजीपूर्वक बघा. हे जानेवारी टू डिसेंबर झालेलं आहे. ओके, आता जर अशा पद्धतीचं सगळंच वेगळं असेल तर पहिलं काय करायचं ते बघा. पहिल्यांदा ह्या सालाचा आपण विचार करूया नको. हे काय आहे, एका वर्षाचा फरक आहे. किती वर्षाचा फरक आहे आपल्याकडे? एका. 2000 ते 2001. कुठून? सप्टेंबर पासून जानेवारी पर्यंत. बघा इथे कोणकोणता वार आहे. पुढे जायचंय ना आपल्याला, भविष्यात जायचं आहे. तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. पहिल्यांदा काय केलं मी, हे सगळे महिने आहेत ते लिहून घेतले. कारण मला काय आहे, सप्टेंबर 2000 चा आहे आणि हा जानेवारी आहे तो 2001 चा आहे. त्यामुळे पटकन मी क्रॉस करू शकतो आणि एवढे हाय लेवलचे तुम्हाला प्रश्न नसतात, अशाच पद्धतीचे प्रश्न देतात. पहिल्यांदा काम करायचं, सप्टेंबर मध्ये दिवस किती आहेत? 30. सप्टेंबर मध्ये दिवस किती येतात? 30. तर ऑलरेडी आपल्याला दिलेले 5 सप्टेंबर, म्हणजे 5 सप्टेंबर पर्यंत आपण आहोत. अजून आपल्याकडे दिवस आहेत ना पुढचे मोजण्यासाठी, शिल्लक कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर आपल्याला काय करावं लागेल, 30 मधून 5 वजा करा. उरतात किती? 5 वजा काय केले, कारण ऑलरेडी 1 ते 5 दिवस गेलेले आहेत. आपल्याला तारीख विचारलेली आहे 5 सप्टेंबर नंतरची. म्हणून आपण काय करायचं, जो आपल्याला तारीख दिलेली असेल ती तारीख त्या महिन्यामधून काय करा, वजा करा. म्हणजे इथे उरले 25. ऑक्टोबर मध्ये किती दिवस आहेत? ऑक्टोबर मध्ये 31, नोव्हेंबर मध्ये 30, डिसेंबर मध्ये 31 आणि जानेवारी मध्ये 31 घ्यायचे नाहीत. आपल्याला फक्त 26 जानेवारी पर्यंत जायचं आहे, बरोबर ना? काय 31 जानेवारी पर्यंत नाही ना? तर इथले दिवस किती घेतले आपण? 26. बस एवढंच करायचं आहे, तुम्हाला उत्तर मिळणार. काय केलं मी बघा, जी तुम्हाला तारीख दिलेली आहे त्या तारखेचा महिना घेतला, त्या महिन्यामधून दिलेली तारीख वजा केली, उरलेली संख्या मी इथे लिहिली. त्यानंतर मी पुढचे जे महिने आहेत ते डायरेक्टली लिहून घेतले आणि नंतर ज्या महिन्यापर्यंत पोहोचायचं आहे तीच तारीख मी इथे घेतली 26. म्हणजे 26 दिवस घेतले. ह्या सगळ्यांची बेरीज करा. 5 6 7 6 6 12 ने 13 हातचा 1 किती होते बेरीज सांगा पटकन. टोटल बेरीज 143. किती होते? 143. आता 143 दिवस झाले. 143 काय झाले? दिवस. लक्षात ठेवा, दिवस किती आहेत? 143. ह्या 143 ला कितीने भागावं लागेल आपल्याला? 7 ने. आता भागाकार करताना नीट करा. 7 एके 7, 7 दुने 14. हे 3 खाली आले. आता काय दशांश चिन्ह देणार का? नाही. बाकी किती उरली? 3 बाकी उरली ना. बस एवढंच घ्या. ही बाकी 3. तर गुरुवार पासून 3 दिवस कुठे जा? पुढे जा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. तर आपला काय वार असेल? रविवार. काळजीपूर्वक बघा आणि लिहून घ्या. तर 6 साली स्वातंत्र्य दिन, 2006 साली स्वातंत्र्य दिन रविवार होता. तर त्याच वर्षी 2006 साली शिक्षक दिन कधी असेल? कारण साल काय होतं? समान साल आहे. आणि जर स्वातंत्र्य दिन रविवार असेल तर शिक्षक दिन सुद्धा काय असेल आपला? रविवारी येणार. ओके. 15 जानेवारी 2003 काय होता? मंगळवार. हा वेगळा प्रश्न आहे हा. आणि 19 जानेवारी 2009 साली कोणता वार असेल? लक्षात ठेवा, इथे समान काय आहे? महिना. समान आहे इथे महिना. तर काय करावं लागेल ते लक्षात घ्या. जर समान महिना असेल तर वेगळा प्रश्न आहे.
पण इझिली करू शकतो आपण. मगाशीच तुम्हाला मी अशा पद्धतीची गणित सांगितली, ज्या ठिकाणी कोणती तरी गोष्ट समान समान असते ती काय करायची, आपण कॅन्सल करून टाकायची. जानेवारी महिना दोघांमध्येही समान आहे. आता इथे विषय काय आहे, यांचा जो साल आहे तो वेगळा आहे आणि तारीख सुद्धा काय आहे, वेगळी आहे. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, दोघांमधला काय काढायचा आहे, फरक. दोघांमधलाही काय काढायचा, फरक काढायचा. याचा सुद्धा फरक काढा आणि याचा सुद्धा फरक काढा. 19 मधून 15 गेले, राहिले किती, 4. किती राहिले, 4. जानेवारीचा काहीच संबंध नाही, लक्षात ठेवा. ह्या जानेवारी महिन्याचा संबंधच नाही, कारण तो समान आहे. 4 घेतलं, अधिक काय करा, आता अधिक करा, प्लस करा. प्लस केल्यानंतर काय, सालामधला फरक काढा. कितीचा आहे, 6. झाला. आता आपण काय बघतो, लीप वर्ष. काय बघायचं, लीप वर्ष. तर 2003 ते 2009 मध्ये किती लीप वर्ष येतात, 2004 आणि 2008, म्हणजे 2 लीप वर्ष येतात. सगळ्याची बेरीज करा. 6 आणि 4 आणि 2 12. बघा किती सोपं केलंय तुमच्यासाठी. महिना समान आहे तर डायरेक्ट ही पद्धत वापरा, भले तो काय पण असू दे. तुम्हाला काही काही गोष्टी क्लिक व्हायला पाहिजे. समान महिना असेल तर काय करावं लागेल मला, तर ही गोष्ट करायची. तर काय केलं, कॅन्सल केलं. उत्तर किती आलं, 12 आलं. 12 ला 7 ने भाग लावा. 7 एके 7, 7 एके 7, वजा करा. 7 3 10 11 12, म्हणजे उरले किती, 5 उरले ना. तर आपल्याला काय करावं लागेल, पुढे जायचंय भविष्यात. 5 वार पुढे जावं. काय करायचंय, 5 वार, मंगळवार पासून 5 वार पुढे. कोणता वार येतो, नक्की रविवार येतो. कोणता येतो, रविवार. लक्षात ठेवा, नमुना वेगळा आहे, समान महिना आहे. समजलं. 10 मार्च 2002 आणि 15 मार्च 2007. 15 मार्च 2007. तर 10 मार्च 2002 साली कितीचा फरक, इथे येतो 5, अधिक मार्च कॅन्सल, इथे किती येतो 5. दोघांमध्ये लीप वर्ष किती आहे, 2002 लीप वर्ष घेणार नाही, 2002 नाहीच आहे. 2004 एकच लीप वर्ष आहे, म्हणजे किती होतात 11. 11 ला 7 ने भाग लावा. किती होतात, 7 एके 7, किती उरतात, किती उरतात 4. सोमवार पासून काय गेलं, 4 वार पुढे. आता अजून एक नमुना आपण घेऊया. समजा समान आहे वर्ष. समान काय आहे, वर्ष. वर्ष समान असेल तर नीट लक्ष द्या. सेम तीच मेथड तुम्हाला अप्लाय करायची आहे. घ्या 10 मार्च 2001 ला शनिवार होता, तर 15 मे 2001 रोजी कोणता वार असेल. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे आपण वर्षात बघतोय. डायरेक्ट वर्ष कॅन्सल करा, 2001 चा काही संबंध नाही आपल्याला. आता काय करणार आपण, आपल्याला काय दिलेलं आहे, 10 मार्च दिलेला आहे. तर पहिल्यांदा मार्च लिहून घ्या. तर मार्च मध्ये दिवस किती असतात, 31. किती असतात, 31. तर 31 मधून किती वजा करा, 10 मार्च वजा करा, 10 वजा करा. 31 मधून 10 वजा केले तर किती होतात, 21. 15 मे पर्यंत मार्च, नंतर मध्ये कोण येतोय, एप्रिल, आणि नंतर येतोय मे. तर एप्रिलचे दिवस किती असणार, एप्रिलचे दिवस असणार 30, आणि मे चे किती दिवस घ्यायचे आहेत आपल्याला, 15 दिवस. 6 3 2 5 आणि 1 6, किती होतात 66. या 66 ला काय करायचं आपल्याला, 7 ने भागायचं आहे. तर कितीचा भाग लागतो, 7 9 63. 7 9 63. उरले किती, तर 3 वार पुढे जावा. शनिवार, रविवार, सोमवार आणि वार कोणता असेल, वार कोणता असेल